श्रीराम जय जय राम. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने व एकाग्रतेने घ्यावे. आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत हे आपल्याला अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे. आणि असे जेव्हा त्यांच्या अनुभवाला आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले आणि त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. आणि हेच वेदकाळापासून तो आत्तापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का? करिता नाम आपण घेतो का? का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवितात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडवणारा म्हणतो, माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. त्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट. आपले परमेश्वरा वाचून कुठे चढत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्या वाचून राहणार नाही. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण. आपल्या लक्षावर अचूक जाऊन तो बाण पुन्हा परत येऊन भात्यात बसेल. नाम अगदी रामबाण आहे. रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे हे साधन आहे. श्रीराम. ऋणशिरी संतांचे केवढे ऋण हे संतांचे. ऋणशिरी संतांचे केवढे ऋण हे संतांचे. जे अनुभविले ते आचरिले संतपदासी म्हणून पोचले. जे अनुभविले ते आचरिले संतपदासी म्हणून पोचले. दुःख मिरविते सुख वेशातून बोल प्रत्ययाचे. दुःख मिरविते सुख वेशातून बोल प्रत्ययाचे. केवढे ऋण हे संतांचे. केवढे ऋण हे संतांचे. सुखाकडे मग पाठ फिरविली राम भेटीची ओढ लागली. सुखाकडे मग पाठ फिरविली राम भेटीची ओढ लागली. अनुभव घेऊन थोर पवाडे म्हटले नामाचे. अनुभव घेऊन थोर पवाडे म्हटले नामाचे. केवढे ऋण हे संतांचे. केवढे ऋण हे संतांचे. नामच राम रामच नाम जागृत ठेवा आत्मा राम. नामच राम रामच नाम जागृत ठेवा आत्मा राम. सिद्ध करोनी हाती दिधले नाम ईश्वराचे. सिद्ध करोनी हाती दिधले नाम ईश्वराचे. ऋण हे संतांचे. केवढे ऋण हे संतांचे.
ऋणशिरी संतांचे केवढे ऋण हे संतांचे, केवढे ऋण हे संतांचे, केवढे ऋण हे संतांचे. श्रीराम